गोकुळ दूध संघात मतदार खरेदीचा प्रयत्न झाला। संतप्त मतदारांनी आत्मक्लेश आंदोलन केलं। या आंदोलकांशी आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी संवाद साधलाय, बघूया। कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाची निवडणूक आता येऊन ठेपलेली आहे आणि निवडणुकीमध्ये मतदार नोंदणीही मोठ्या प्रमाणात चालू आहे, परंतु मतदान विकला जाऊ शकतोय यासाठी कोल्हापुरातील एक शेतकरी कार्यकर्ते आणि आत्मक्लेश करताय। तुम्ही असं का करताय, कशासाठी करताय? सध्या आता गोकुळची बदनामी सुरू आहे, ती बदनामी थांबवावी, त्यांच्यावरती कारवाई करावी आणि दूध उत्पादकांना सुद्धा न्याय मिळावा। दूध उत्पादनाला कुठंतरी विचारात घेतलं पाहिजे आणि याच्यासाठी आत्मक्लेश आहे। कारण आज जर बघायला गेलात तर काबाड कष्ट कोण करते तर दूध उत्पादक करतो, तो दूध घालतो। संस्था चालकात घोडा बाजार चालू आहे, पैशाचा भरपूर म्हणजे टोकन देऊन पैसे देण्याचा प्रकार चालू आहे। म्हणजे संचालक फक्त विकत घेतल्यासारखं आहे आणि हे कुठेतरी आपल्या दूध उत्पादकांशी खेळतायत का किंवा बदनामी करून दुसरा संघ या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतायत का? कारण एवढे मंत्री महोदय आणि हे सगळे कोल्हापूरमध्ये येऊन गोकुळ संदर्भात जर बोलत असतील, कारण हा स्थानिक प्रश्न आहे, स्थानिक विषय आहे, तो स्थानिक विषयावरती सोडवला गेला पाहिजे। पण यात राजकारण करून नाहक बदनामी करणाऱ्या सर्वांच्यावरती कारवाई करावी अशी आमची एक प्रमुख मागणी आहे। कोल्हापुरातील हे आत्मक्लेश आंदोलन गोकुळचे संचालक विकले जाऊ नयेत आणि संचालकांनी विकत मतदारांना घेऊ नये यासाठीच आहे। अमरसिंह पाटील।